आता आपण बघू नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. म्हणजे अल्डिहाइड्स, केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण नेमिंग कसं करायचं आहे. गेल्या वर्षी आपण शिकले ना, नेमिंग जनरली दोन प्रकारे करतात. कॉमन नेम किंवा त्याला म्हणतो आपण ट्रायबल नेम अँड आयुपॅक किंवा आयुपीएसी नेम्स. तर सुरुवात करू आपण ट्रायबल नेम. ट्रायबल नेम्स ऑफ अल्डिहाइड्स and carboxylic acid. ट्रायबल नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. आता ट्रायबल नेम मध्ये अल्डिहाइड नाव कशी देतात, तर कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा OIC benzoic acid, OIC from carboxylic acid is replaced by aldehyde. OIC is replaced by aldehyde. For example, आपण बघू HC डबल बॉन्ड OH, त्याचं नाव आहे फॉर्मिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये कॉमन नेम मध्ये फॉर्मिक ॲसिड नाव आहे. आता IC इज रिप्लेस्ड बाय, हे असं लिहितो मी, HC डबल बॉन्ड OH असेल तर फॉर्मिक ॲसिड म्हटले आपण. HC डबल बॉन्ड OH असेल तर IC इज रिप्लेस्ड बाय फॉर्म, तेच लिहितो फॉर्म से IC acid is replaced by aldehyde. नाव काय झालं त्याचं, फॉर्माल्डिहाइड. आता मी मगाशी सांगितलं, एक गोष्ट सांगायची राहून गेली की फॉर्मिक ॲसिड असेल किंवा फॉर्माल्डिहाइड असेल, याच्यामध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, हा कार्बोनिल ग्रुप एक्सेप्शनल केस आहे. की मी तुम्हाला सांगितले की अल्डिहाइड कुणाला म्हणणार, की हा कार्बोनिल ग्रुप जर दुसऱ्या कार्बनला जोडला असेल, जो sp3 हायब्रिडाइज्ड असेल, किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड मधला हा कार्बोनिल मधला कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडलेला असेल, तो स्ट्रेट चेनला असेल किंवा अरोमॅटिक रिंग मध्ये असेल. फक्त हे फॉर्मिक ॲसिड असेल किंवा फॉर्माल्डिहाइड असेल, इथं मात्र कार्बन हा H ला अटॅच्ड आहे. ह्या दोनच गोष्टी एक्सेप्शनल केस आहेत, फॉर्मिक ॲसिड आणि फॉर्माल्डिहाइड. हे फक्त लक्षात ठेवा, आपल्या त्या टिपिकल डेफिनेशन मध्ये हे बसत नाही. ओके, तर इथं ट्रायबल नेम मध्ये किंवा कॉमन नेम मध्ये फॉर्मिक ॲसिड मधला, कार्बोक्सिलिक ॲसिड मधला OIC ने IC म्हणू आपण, IC इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. अनदर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH. हे आहे कार्बोक्सिलिक ॲसिड, याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. आता इथं पुन्हा IC इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. IC ॲसिड दॅट इज फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH च्या ठिकाणी मी लिहितो H. हा जर अल्डिहाइड ग्रुप, हा जर कार्बोक्सिलिक ग्रुप. सो दिस इज ॲसिटा आहे तसं, ॲसिड आहे तसं लिहितो, आणि इथं अल्डिहाइड. ओके, व्हेरी सिंपल, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण बघतोय की IC जो कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये आहे, तो काढून आपण तिथं फक्त अल्डिहाइड रिप्लेस करतोय ट्रायबल नेम मध्ये. ओके, आता एक दुसरी गोष्ट, समजा सबस्टिट्यूएंट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघू अल्डिहाइडच्या बाबतीत C डबल बॉन्ड OH, CH2, CH2, CH3, आणि ह्या H2 च्या ऐवजी इथं समजा CH3 ग्रुप असेल, हा सबस्टिट्यूट असेल. अशा वेळेला हा कॉमन नेम मध्ये सबस्टिट्यूएंटला आपण ग्रीक लेटरनं इंडिकेट करतोय. जसं IUPAC मध्ये आपण नंबर देतो, ट्रायबल नेम मध्ये आपण त्याला ग्रीक लेटर्स देतो, दॅट इज अल्फा, बीटा,
gamma, and so on. Okay, remember that alpha carbon atom is adjacent to carbonyl carbon atom. कार्बोनिल कार्बनच्या लगतच्या कार्बनला पहिल्यांदा अल्फा म्हणायचं आहे, नंतर बीटा, नंतर गॅमा. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ठीक आहे. सो दिस इज इन केस ऑफ ट्रायबल नेम ऑफ अल्डिहाइड्स अँड ऍसिड्स. रिमेंबर, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड हे आयसी ऍसिड आहे, आणि अल्डिहाइड मध्ये आयसी ऍसिड याच्या ठिकाणी आयसी जाऊन तिथे काय आलेलं आहे, अल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, प्रोपेनाल्डिहाइड. ओके, सिंपल, सोप्या भाषेत. आता दुसरा प्रकार आपण घेऊ आयुपेक नोमेनक्लेचर. आयुपेसी नोमेनक्लेचर. आता आयुपेसी नोमेनक्लेचर मध्ये आता बघा अल्डिहाइडच्या बाबतीत पहिल्यांदा घेऊ आपण अल्डिहाइड. आता अल्डिहाइड मध्ये फॉर एक्झाम्पल घेऊ आपण CH3. समजा CH3 आणि CH3. अल्केनचे नाव काय येतं, इथेन. ओके, सो फ्रॉम, जर तुम्हाला अल्डिहाइडचं नाव द्यायचं असेल तर अल्केन मधला ई काढायचा आपल्याला. अल्केन मधला ई काढून तिथे काय लिहायचं, Al, म्हणजे काय होईल, अल्केनाल किंवा अल्केनल. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे आपण लिहायचं आहे C डबल बॉन्ड OH. आता किती कार्बन ॲटम आहे तिथं, 2 कार्बन ॲटम आहे. ई जाऊन तिथं आपण काय लिहिणार आहे, फक्त Al. काय नाव झालं, इथेनल किंवा इथेनॉल. ओके, सो E from alkane is replaced by Al in case of aldehyde, and in case of carboxylic acid, E is replaced by OIC. OIC बघा, इथेन. फॉर एक्झाम्पल आता हेच एक्झाम्पल आपण घेऊ CH3 CH3. अगेन नेम इज इथेन. Instead of this CH3 C double bond O OH. पुन्हा 2 कार्बन ॲटम, नेम इथेन. E is replaced by OIC acid, इथेनोइक ऍसिड. ओके, व्हेरी सिंपल. अल्डिहाइडच्या बाबतीत E is replaced by Al. E is replaced by Al. कार्बोक्सिलिकच्या बाबतीत E is replaced by OIC acid. ओके, सिंपल. आता समजा एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट्स असतील. फॉर एक्झाम्पल C डबल बॉन्ड OH आहे, CH2 CH2 CH3. आता CH2 च्या ठिकाणी समजा इथे फॉर एक्झाम्पल CH3 असेल, तर हा झाला काय, सबस्टिट्यूएंट. आता नंबरिंग कसं करायचं आहे, जसं तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ट्रायबल नेम मध्ये आपण नंबरिंग करत होतो, कार्बनला सोडून लगतच्या त्याला अल्फा म्हणतो. आयुपॅक मध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे तिथून नंबरिंग करायचं, 1 2 3 4 and so on. ॲज युजल जे गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला आहे आयुपीएससी चे रूल्स. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचं आहे. नंबरिंग त्या बाजूने करायचं आहे की ज्या बाजूने सबस्टिट्यूएंटला लिस्ट नंबर जाईल, हे आपण शिकलेलं आहे. पण असं शिकलोय की नंबरिंग
फंक्शनल ग्रुप पासून सुरू करायचा आहे. जिथे फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे हे शिकलो. त्यामुळे नंबरिंग हे कधीही टोकापासूनच येणार, इकडून येईल किंवा समजा हा CHO ग्रुप इकडे असेल तर ह्याला 2 नंबर येईल. ठीक आहे. सो रिमेंबर दॅट इन केस ऑफ IUPAC यू हॅव टू नंबर फ्रॉम कार्बोनिल ग्रुप 1, 2, 3, 4 and so on. Okay, this group, this thing you have to remember compulsorily. In case of carboxylic acid also CH3, CH2, CH2, C double bond O, OH. इथं सुद्धा 1, 2, 3 आणि 4 पुढे इथं सुद्धा तुम्हाला नंबर करायचा कार्बोनिल ग्रुप पासून. ओके. समजा 2 अल्डिहाइड ग्रुप्स असतील C डबल बॉन्ड O H, 2 जर ग्रुप्स असतील अल्डिहाइडचे तर त्याला म्हणायचं डायहाइड. ओके. 2 कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप असतील, इकडे एक असेल आणि इकडे एक असेल, डायइक ऍसिड. फक्त एक लक्षात ठेवा, ऍसिडच्या बाबतीत OIC लिहायचा, 2 आहेत डाय लिहायचं, 3 आहेत ट्रायल. 2 आहेत डायल ट्रायल, 3 असेल ट्रायल, किंवा 2च आपण लक्षात ठेवा, डायइक ऍसिड 2 असेल. ओके. सायक्लिक चेन असेल, अलिसायक्लिक मध्ये सायक्लिक असेल तर तिथं आपण लिहायचं कार्बाल्डिहाइड. कार्बाल्डिहाइड हा शब्द वापरायचा. आणि सायक्लोहेक्झेनला म्हणजे अरोमॅटिक नाही, सायक्लोहेक्झेनला आपण पुढे बघू दे, COH अटॅच असेल तर सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ऍसिड हे तिथं म्हणायचं. ओके. व्हेरी सिंपल. सबस्टिट्यूटेड, समजा सबस्टिट्यूट्स असतील, फॉर एक्झाम्पल CHO, एक एक्झाम्पल घेऊ आपण, CHO CH3OH असं जर असेल तर लिस्ट नंबर गेला पाहिजे, कमीत कमी नंबर गेला पाहिजे हायर प्रायोरिटी ग्रुपला. ओके. सो याचं नाव आहे, इथून नंबर केला आपण 1, 2, 3, 4 हायड्रॉक्सी. आता एरोमॅटिक रिंगच्या बाबतीत इथून आपण मोजतोय 4 हायड्रॉक्सी 3 मिथाइल बेन्झाल्डिहाइड, 4 हायड्रॉक्सी 3 मिथाइल बेन्झाल्डिहाइड. ओके. नेम ऑफ दिस. समजा हे जर कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, पुन्हा नेम बघू, COOH, आणि समजा असं असेल, बुक मध्ये दिले, सो द नेम इज 3 हायड्रॉक्सी 4 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. ओके. व्हेरी सिंपल. सबस्टिट्यूशन असेल तर हायर प्रायोरिटी जो ग्रुप असेल त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे हे लक्षात ठेवा. बेन्झाल्डिहाइड असेल, अल्डिहाइड बेन्झीनला असेल तर बेन्झाल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, ओके, पेंटेनोइक ऍसिड. ओके. सो दिस इज द नॉमेनक्लेचर, रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. आता प्रत्येक वेळेला आपण एक्झाम्पल घेऊन बघू कसं नाव द्यायचं. ठीक आहे.